सायंकाळनंतर जालन्याचा 3 जिल्ह्यांशी संपर्क तुटतो. एसटीच्या अपुऱ्या फेऱ्यामुळे प्रवासी हैराण. बीड, धाराशिव, लातूरसह भोकरदन, जाफराबाद आणि घनसावंगी तालुक्यांकडे रात्री बस सेवा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय. आज दिनांक 2 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील नागरिकांना सायंकाळनंतर एसटी बस सेवेच्या अपुऱ्या फेऱ्यांचा मोठा फटका बसत आहे. बीड, धाराशिव आणि लातूर या 3 जिल्ह्यासह भोकरदन, जाफराबाद आणि घनसावंगी तालुक्याकडे रात्रीच्या वेळेत नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी आणि नोकरदारांना तासनतास बसस्थानकावर प्रतीक्षा करावी लागत आहे. उद्योग नगरी आणि व्यापारी केंद्र म्हणून ओळख असलेल्या जालना शहरात दररोज हजारो नागरिक विविध कामासाठी ये-जा करतात. मात्र सायंकाळनंतर बससेवा कमी होत असल्याने अनेकांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे किंवा बसस्थानकावर रात्र काढण्याची वेळ येते. विशेषतः भोकरदन, जाफराबाद आणि घनसावंगी तालुक्यात नागरिकांना रात्री उशिरा शहरातून गावाकडे परतण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी आणि सरकारी कर्मचारी यांना याचा सर्वाधिक फटका बसत असून अपडाऊन करण्यासाठी ही गंभीर समस्या बनली आहे. जालना हे मराठवाड्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असल्याने येथे खरेदीसाठी आणि विविध कामांसाठी येणाऱ्यांची संख्या मात्र मोठी आहे. मात्र रात्रीच्या बस फेऱ्या अपुऱ्या असल्यामुळे बाजारपेठेवरही याचा मोठा परिणाम होत आहे. अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की बससेवा वाढल्यास रात्री उशिरापर्यंत व्यापाराला चालना मिळू शकते. प्रवाशांनी जालना आगार प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने रात्रीच्या बस फेऱ्या वाढवाव्यात, शेवटच्या बस वेळेत बदल करावा आणि प्रमुख मार्गावर नियमित सेवा सुरू करावी अशी मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते जालन्यासारख्या महत्त्वाच्या शहरातून रात्रीची सार्वजनिक वाहतूक सक्षम असणे गरजेचे असून याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपण पाहत आहात लोकतुफान डिजिटल न्यूज आणि लोकतुफान डिजिटल न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल.